निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळी काळाचे ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची संपाद्य ज्ञान सुविधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्वै गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावद्गृणन् ममापि स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायीशी सदानंद प्रमाथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। संत मुक्ताईचा वारकरी पोहोचला साता समुद्र पार। कोण आहेत ते पहा मुक्ताई वार्तावर। आदिशक्ती संत मुक्ताईच्या वारकरी फडकरी मंडळीत वाढलेला तसेच केवळ शिबिरातून तयार झालेला महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वर सम्राट असलेला प्रसिद्ध कीर्तनकार मुक्ताईचा सुपुत्र हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले व सहकारी कीर्तनकारांचे राज्याच्या सीमेपलीकडे नव्हे तर देशाची सीमा ओलांडून साता समुद्रापार UAE दुबई येथे भव्य कीर्तन महोत्सव पार पडले। या कीर्तन महोत्सवात आदिशक्ती मुक्ताई व वारकरी संप्रदायाची माहिती सांगून आदिशक्ती संत मुक्ताईचा झेंडा साता समुद्रपार डौलाने फडकवणाऱ्या हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांचे दुबई येथील कार्यक्रम आटपून लागलीच श्रीराम प्राण प्रतिष्ठेला उपस्थिती देऊन परतल्यानंतर संत मुक्ताई नगरीत त्यांचे कसे स्वागत झाले व कोणकोणत्या मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला पहा। साता समुद्रपार झालेल्या कीर्तनाबद्दल मुक्ताई वार्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता विशाल महाराज खोले यांनी काय सांगितले। आज आपण दुबईवरून मुक्ताईचा नामघोष आणि वारकरी संप्रदायाचा गजर हा साता समुद्रपार गेला त्याबद्दल दोन शब्द सांगाल, कसं वाटला? शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते। आदिशक्ती मुक्ताबाईची शक्ती ही अगाध आहे, अभूत आहे, अभूतपूर्व आहे। त्याची बऱ्याचदा आयुष्यामध्ये प्रतीती आपण सगळेच घेतो। माझं बालपण ज्यांच्याजवळ सुरू झालं, ज्या संस्थेला सुरू झालं 1999 साली शिखर बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब प्रल्हादराव पाटलांनी मुक्ताईनगर या आईसाहेबांच्या मंदिरामध्ये शिबिर घेतलं आणि त्या बालसंस्कार शिबिरामध्ये गुरुवारी हरणे महाराजांच्या मार्गदर्शनात आम्ही तयार झालो। तेव्हापासून आईसाहेबांची शक्ती अनुभवायला येते। मुक्ताबाईने एकदा तळ हातावर घेतलं। बाबांचे नेहमी शब्द असतात की त्यावेळेला आईसाहेबांची शक्ती इतकी अगाध असते की जगातली कोणतीच शक्ती आपल्याला परास्त करू शकत नाही। आणि मुक्ताबाईंच्या कृपेची जी अनुभूती आहे, आपण गुजरातमध्ये कीर्तन केले, राज्यात केले। मी 16,500 कीर्तन या 22 वर्षाच्या कालावधीत करण्याचा मुक्ताबाईच्या कृपेने तो एक काळ गेला। परंतु विदेशामध्ये अजून आपण गेलोही नव्हतो आणि कधी ते पाहिलंही नव्हतं। सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर तिथं मुंबई आपल्याला नाविन्य वाटायचं, तिथं विदेशामध्ये जायची ती वारी करायची, तिथं कीर्तन करायचं हा स्वप्नामध्ये सुद्धा विचार नव्हता। पण जे स्वप्नात नसतं, जे कधी आपल्या संकल्पनेत येत नसतं, ते सुद्धा घडवण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये आहे। आईसाहेबांनी एक गणेश भजनी मंडळ म्हणून शारजा दुबई मधलं UAE मधलं जे सगळे महाराष्ट्रीय मंडळी जे विदेशामध्ये आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनाकरता राहतात, त्यांनी संपर्क साधून युट्यूबला अनेक कीर्तनं त्यांनी श्रवण केली होती आणि त्यांची इच्छा झाली की आपण मुक्ताईच्या प्रतिनिधी म्हणून आलं पाहिजे। आणि आम्ही 4-5 जण
आम्ही दुबई या क्षेत्रामध्ये गेलो, त्या देशामध्ये गेलो आणि तिथं कीर्तन करता आलं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कीर्तन दुबई शहरामध्ये झालं, दुबई देशामध्ये झालं. त्या UAE मध्ये कीर्तन करण्याचा मुक्ताबाईचं लेकरू म्हणून पहिला मान माझ्या आयुष्यामध्ये मिळाला आणि तो माझ्याकरता अविस्मरणीय क्षण होता. आणि मी तिथं एकटा नव्हतो. माझ्या बाबांचे, माझ्या आईवडिलांचे, गुरुवर्यांचे, सगळ्यांचे, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम, तिथं आईसाहेबांच्या कृपेनं आपण ते सगळं काही करू शकलो. संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब असतील, आधी करून आपल्या संपर्कामध्ये आलेली जेवढी आपल्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी असेल, या सगळ्यांच्याच माध्यमातून आपण मुक्ताबाईच्या कृपेनं तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर दुसरं काय सांगायचं, मुक्ताबाईच तिथं गेल्यानंतर सांगायचं. ज्यांच्या कृपेने आपण आलो त्यांचा जे कर तिथं केल्यानंतर, आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला उभारीला ध्वज हा अभंग कीर्तनाला घेतला त्यावेळेला तिथल्या माऊल्यांच्या चेहऱ्यावरती एकदम बाबाच असं बोलून गेले की आनंद अश्रू, डोळे त्यांचे पाणावलेले होते. मुक्ताबाई बद्दलचं जे प्रेम आहे ते महाराष्ट्रापुरतं, एखाद्या जिल्ह्यापुरतं, एखाद्या कालापुरतं, तख्तापुरतं मर्यादित नाही. ताईसाहेब हे दैवत इतकं महान आहे की ते आपलं उभे जन्म आयुष्य जाईल पण आपल्याला समजणार नाही, जन्म घ्यावे लागतील पण मुक्ताबाई हे दैवत कळत नाही. तिथं ज्या वेळेला गेलो, मुक्ताई म्हटल्यानंतर त्यांना असं वाटत होतं माझ्या आईचं वर्णन चालू आहे. हे माझ्या मातृत्वाची ख्याती विशाल महाराज इथं सांगायला आलेले आणि त्याचं एक वेगळं समाधान होतं. मुक्ताबाईने जे समाधान दिलं ते धर्म कार्याकरता, या मुक्ताईच्या परंपरेकरता पुढेही ते कार्य होत राहू ही प्रार्थना आपण निश्चित या ठिकाणी करूया. आणि तुम्हाला सगळ्यांच्याच, विशेषतः आमचे पाहुणे आदरणीय संतोष मराठे जे कायमच वारकऱ्यांकरता इथं मुक्ताईनगर या क्षेत्रामध्ये काम करत असतात, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं प्रेम आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सदोदित कायम असू देत, अशी शक्ती आपल्याला सगळ्यांना मुक्ताबाईने देऊ प्रार्थना करूया. धन्यवाद. श्री ज्ञानदेव बाई की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय